నిశ్శబ్దం పగిలి ముక్కలవుతున్న భీకర దృశ్యం అలలెగసిన తడి ఆగ్రహ తేజమై రూపుదాల్చిన సత్యం ఆగ్రహప్రాణపరాయణ దీక్షా పర్వం అహో ఆరంభం అదిగో పెను నిశ్శబ్దం పగిలి ముక్కలవుతున్న భీకర దృశ్యం అలలెగసిన తడి ఆగ్రహ తేజమై రూపుదాల్చిన సత్యం ఆగ్రహప్రాణపరాయణ దీక్షా పర్వం అహో ఆరంభం ప్రాణపరాయణ దీక్షా పర్వం అహో ఆరంభం ధీరా 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 ఓరణ ధీరా రారా రారా తేరా తీసే మెరుగైన రా ధీరా 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 ఓరణ ధీరా రారా రారా తేరా తీసే మెరుగైన రా నినాదమెదడలు పుట్టించు మరణ మృదంగం ధిమి 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 పదఘట్టనగ సాగ ప్రళయకాల శివ తాండవ నృత్యం చెడుపడుకుల తల తెంచక మానదులేరా ఈ చైతన్యం హృదయ నినాదమెదడలు పుట్టించు మరణ మృదంగం ధిమి 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 పదఘట్టనగ సాగ ప్రళయకాల శివ తాండవ నృత్యం చెడుపడుకుల తల తెంచక మానదులేరా ఈ చైతన్యం చెడుపుడుకుల తల తెంచక మానదులేరా ఈ చైతన్యం माझ्या आयुष्यातले 3 गुरु एकत्र आहेत. लोकांना लातूरकरांना देताना किंवा आपण ज्यांना देतो त्यांना देताना काहीतरी नाविन्यपूर्ण काहीतरी द्यायला पाहिजे. त्याच्यामुळे बरेचसं आमचं वेदांत आहे, राहुल आहे, आमची मुलगी सानिका आहे. त्यांनी एक रात्रभर बसून सगळे नाव वगैरे सर्च करून 84 इलाइट असं ठेवलं. 84च्या मागचा कन्सेप्ट असा होता की इथं 84 युनिट्स होणार आहेत. त्याच्यामध्ये बंगलो 12 रो हाऊसेस आणि एक आता लातूर मधली मोठी म्हणता येणार नाही, आमच्या मधले सर आहेत नाही तर हा त्यांची सगळ्यात मोठी G+13 ची बिल्डिंग त्यांची आहे. मधले सर तुमच्यापेक्षा एक मजला कमीच केला आम्ही. 14 पण पार्किंग सहित 14 आहे ना, तर तुमची पार्किंग सहित 13 का? मग आम्ही तुमच्या थोडं पुढे चाललो असं वाटतंय. अध्यक्ष असल्यामुळे तेवढा हे आहे. तर 2 पार्किंग आणि त्याच्यावर 12 मजले. साधारणतः 25-30 वर्षांच्या कालावधीमध्ये या शहरामध्ये खूप मोठे उद्योजक निर्माण झालेले आहेत. त्यातलं एक नाव जगदीश कुलकर्णी. शहरामध्ये जेकेच्या प्रोजेक्ट्सला मागणी असते, त्याची विक्री होते आणि त्यामुळे ते सगळं अर्थचक्र व्यवस्थित चालतं. इलाइट या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन ज्यांच्या शुभ हस्ते झाले ते आदरणीय गुरुवर्य हरिभक्त परायण चैतन्य महाराज देगलूरकरजी. कसं आहे की जगदीशने माझाच नाही तर माझ्या विश्वनाथरावजी कराड सरांचा सुद्धा विश्वास संपादन केला आणि त्याच्या जोरावर त्याला जवळपास मला वाटतं 4-5 लाख स्क्वेअर फुटाचं काम जगदीशने आमच्या संस्थेचं केलं. आणि त्या माणसांचा विश्वास संपादन करणं हे आपलं काम असतं. आणि आज तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांचा विश्वास संपादन केला. मी कुठल्याच क्षेत्रातला तज्ञ नाही, ना मला बांधकामातलं कळतं, ना मला कायद्यातलं कळतं, ना मला सर्च रिपोर्ट कळतो, ना मला राजकारण कळतं. पण तरी सुद्धा 3 गुरूंना इथं बसवण्यात आलेलं आहे असं मगापासून मी ऐकतोय. अनेकांच्या मुलाखती त्याच्यामध्ये झाल्या. त्यांना त्या क्षेत्रातले 10 प्रश्न विचारण्यात आले. मग कुणाचं 5, कुणाचं 7, कुणाचं 9, कुणाचं 10 असं काही तो सक्सेस रेट ठरत राहिला. त्यांना आम्ही जी प्रश्नावली विचारली त्याच्यामध्ये 7च्या खाली कोणी आलं नाही. सगळे श्रेष्ठ होते आणि आम्ही त्या यादीमध्ये तुम्हाला पाहत होतो. गंमत अशी झाली की त्या 10 प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचं उत्तर त्यांचं बरोबर आलं नाही. त्यांनी सांगितलं मला अजिबात याचं वाईट वाटत नाही, मी तेवढाच आनंदी आहे.
आलो तेव्हाही तेवढाच आनंदी होतो. आपल्या जवळ काय आहे याच्यापेक्षा आपल्या जवळ नाही त्याची परिपूर्ती करून देणारे लोक आपल्या अवतीभोवती असतील तर यश आपल्या जवळ स्वतःहून चालत येत असते. चैतन्य